शेवटी निवृत्ती दादाने सगळ्यांची समजूत घातली. 9 दिवसांचा काळ गेला. 9 दिवस छोटीशी मुक्ताराणी होती, पण ती सुद्धा मायबापाच्या आठवणीने उपाशी होती. पण 9व्या दिवशी मुक्ताराणीच्या पोटातली भूक जागी झाली आणि मुक्ताराणीनं ज्ञानदादाकडे पाहिलं आणि सांगितलं, ज्ञानदादा, ए दादा, भूक लागली रे मुक्ताला. आणि ज्ञानदादानं मुक्ताराणीच्या डोळ्यातली भूक पाहिली, अश्रू पाहिले आणि बाजूला असणाऱ्या खुंटीची झोळी घेतली आणि निवृत्ती दादाकडे पाहून धीरगंभीरपणे म्हणाले, दादा दादा, मुक्ताराणीच्या डोळ्यातली भूक पाहत नाही रे दादा, आळंदीत जाऊन मधुकरी घेऊन येतो. तसं निवृत्ती दादाने ज्ञानदादांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ज्ञाना, मीही चरुल्या जाऊन मधुकरी घेऊन येतो रे, पण लक्षात ठेव बरं ज्ञाना, आळंदीत कोणी जर काही बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही बरं. आणि होय गुरुमाऊली म्हणत ज्ञानदादांनी ती झोळी उचलली आणि एक एक पाऊल सकाळच्या सत्रामध्ये आळंदीत पडू लागलं. आळंदीत प्रसन्न सकाळची वेळ होती. सकाळच्या सत्रातले सगळे व्यवहार सुरू झाले होते आणि खऱ्या अर्थाने ज्ञानदादांचं एक एक पाऊल आळंदीत पडलं होतं. दुरूनच मंदिराचं दर्शन झालं. समोर दिसणाऱ्या सुवर्ण पंपराला लावून नमस्कार केला आणि पाहता पाहता खांद्यावरची झोळी सावरत ते पहिल्या वाड्याच्या समोर उभे ठाकले आणि बाहेरून आवाज दिला, माई मधुकरी. आणि त्याच वेळी त्या वाड्यातून आवाज आला, थांब ह बाळा, आलेच मी. पण तो वाडा होता महादेव शास्त्रींचा. हा तोच महादेव शास्त्री ज्यांना विठ्ठल पंतेंच्या पुन्हा खऱ्या अर्थानं संसारात येण्यास म्हणजे गृहस्थाश्रमात येण्यास कडाडून आळंदीमध्ये विरोध केला होता. त्यांची पत्नी 10 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि कोरोनाचा म्हणजे कोराशिदा घेऊन ती पाहता पाहता दरवाजा उघडला आणि बाहेर आली. पण त्याच वेळी तिने समोर पाहिलं, थांब बाळा, ही मधुकरी घेऊन जा. एवढे शब्द उच्चारले तेवढ्यात आवाज महादेव शास्त्रींचा आतून आला, कोण आहे बाहेर? अहो, मधुकरी मागायला लेकरू आले हो, मधुकरी मागायला आले होय. मग तुम्हाला किती वेळा सांगितलं आम्ही, पात्र पाहिल्याशिवाय मधुकरी द्यायची नाही म्हणून. पाहू द्या तरी आम्हाला कोण आहे बाहेर. आणि महादेव शास्त्रींचं एक एक पाऊल वाड्याच्या दरवाजात आलं. समोर ज्ञानदादाला पाहिलं आणि तळपायाच्या मस्तकाला गेली आणि महादेव शास्त्री क्रोधाने उत्तरला, अरे त्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा पोरगा ना रे तू, मग इथं कशाला आलायस मधुकरी मागायला? अरे सकाळी सकाळी विटाळ केला होय आम्हाला. आणि पाहता पाहता महादेव शास्त्रींची पत्नी उत्तरली, अहो, या लेकराला मधुकरी द्यायची नसेल तर देऊ नका हो, पण लेकरू छोटंच आहे, टाकून तरी बोलू नका, तुम्ही शिकवणार वाटतं आम्हाला, आत व्हा. आणि महादेव शास्त्रींची पत्नी डोळ्यातले अश्रू लपवत आत निघून गेली. आणि ज्ञानदादांनी हात जोडून विचारलं, तुम्ही म्हणताय आम्ही आळंदीत मधुकरी मागायचीच नाही, मग जावं तरी कुठं? तसा कडाडून उत्तरता झाला महादेव शास्त्री, ते मला काय विचारतोयस, ते गेलेल्या तुझ्या मायबापाला विचार. आणि वाड्याचा दरवाजा बंद झाला. पाहता पाहता ज्ञानोबारायांच्या डोळ्यातले खळखळ अश्रू ओघळू लागले. पण त्याच वेळी डोळ्यासमोर मुक्ताराणी आली. भुकेने कासावीस झालेला मुक्ताराणीचा बहिणीचा चेहरा आला आणि खांद्यावरची झोळी आणि डोळ्यातले अश्रू सावरत पाहता पाहता ज्ञानदादा पुढच्या वाड्यासमोर उभे ठाकले आणि बाहेरून आवाज दिला, माई मधुकरी. तो वाडा होता विसोबा चाटीचा. विसोबा चाटीनं दरवाजा उघडला. समोर ज्ञानदादाला पाहिलं आणि पाहता पाहता जोरजोरात गदगदा हसू लागला आणि उत्तरला, तू विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा पोरगा ना रे, थांब बरं, तुला मधुकरी घेऊन येतो. आणि विसोबा चाटी आत धावत गेला. गुरांच्या आखरावरती गेला. तिथून शेण गुचललं आणि ते शेण घेऊन बाहेर आला आणि ते ज्ञानोबारायांच्या झोळीत टाकलं आणि मोठमोठ्याने हसत उत्तरला, अरे त्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा पोरगा ना रे तू, हे खाऊनच दिवस काढा. अरे संन्याशाच्या पोरांनी एक तर जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही. शिष्यासारख्या 8 वर्षाच्या छोट्याशा ज्ञानदादांच्या काळजामध्ये शब्द कोरत गेले. अरे झोळीतलं शेण पाहिलं आणि ज्ञानदादांच्या अश्रूंचा बाण फुटला आणि ज्ञानदादा मात्र धावत निघाले. अरे पण धावत जावं, सिद्ध बेटावर पोचावं आणि आईला मिठी मारावी. पण आज सिद्ध बेटावर झोपडीत आई होतीच कुठं? अरे कुणाला मिठी मारावी? आणि ज्ञानदादा धावत धावत आले. आळंदीतल्या सुवर्ण पिंपळाच्या जवळ आले. जणू काही त्या सुवर्ण पिंपळामध्ये आज त्यांना आपली आई दिसली आणि सुवर्ण पिंपळाला घट्ट मिठी मारली आणि ओक्सा भोक्सी ज्ञानदादा रडू लागले. अरे जणू काही आज आईच्या मायेनं सुवर्ण पिंपळानं सुद्धा माझ्या महावैष्णवमाऊली ज्ञानोबारायांना कुशीत घेतलं होतं. जणू काही डोळ्यातल्या अश्रूंनी आज तो सुवर्ण पिंपळ सुद्धा शहारला होता. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अरे आज ज्ञानाचं पात्र लवडण्यात आलं. आज ज्ञानावर खऱ्या अर्थानं अंधकारानं विजय मिळवला. समाज उलटल्याची भावना निर्माण झाली आणि डोळ्यातल्या अश्रूंनी पाहता पाहता सुवर्ण पिंपळ ओलाचिंब झाला.
पण त्याच वेळी मागून आवाज आला, अरे ते कुलकर्ण्यांचा पोरगा पाहतोयस ना, अरे पहा झोळीत काय आहे त्याच्या. आणि अर्धा पोरांचा गलका पाहिला आणि ज्ञानदादांनी फक्त वळून पाहिलं. 4-5 पोरातलं एक पोरगं धावत आलं, ज्ञानदादांच्या समोर आलं, झोळी हातात ओढून घेतली आणि झोळी डोकावलं. तसं मागच्या पोरांना म्हटलं, येऊ नका रे पुढं, या ज्ञानाच्या झोळीत शेण आहे शेण. तशी बाकीची पोरं उत्तरली, अरे झोळी शेणे मग पाहता काय, त्याच्या अंगावर चिखल फेका की. आणि बाजूला पडलेले चिखलाचे गोळे घेतले आणि पोरांनी ज्ञानदादाच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. अरे सबंध शरीर चिखलानं माकलं, एकीकडे झोळी शेण होतं, दुसऱ्या बाजूला अंग शेणानं माकलं होतं. अरे डोळ्यातली अश्रू थांबत नव्हते, भरलेल्या डोळ्यांनी समाज उलटल्याची भावना झाली. आणि त्यांनी धूम खऱ्या अर्थानं धाव घेतली ती सिद्ध बेटाच्या झोपडीमध्ये. सिद्ध बेटावर कोणीच नव्हतं. पाहता पाहता ताटीच्या आत प्रवेश केला, ताटी लावून घेतली. झोपडीच्या आत प्रवेश झाला, ताटी लावण्यात आली आणि डोळ्यातल्या अश्रूंना ज्ञानोबारांनी वाट मोकळी करून दिली. अरे आज ध्यानाचं पात्र लवंड्यात आलं, अंधकाराने ध्यानावर जणू काही विजय मिळवला. हा समाज उलटला आहे, जगावं कशासाठी. अरे मुक्ता राणीनं बाहेरून आवाज दिलाच नसता तर खऱ्या अर्थानं झोपडीचा दरवाजा उघडलाच नसता. मुक्ता राणीने आवाज दिला, दादा दादा, अरे दार उघडणं दादा. अरे खऱ्या अर्थानं ज्ञानियांचा, खऱ्या अर्थानं योगियांचा ज्ञानी आहे. अरे या जगाला अंधकार हटवण्यासाठी तुझा जन्म आहे आणि तू त्या झोपडीच्या अंधकारामध्ये स्वतःला सामावून घेत असेल तर खऱ्या अर्थानं सृष्टी चैतन्यमय होईल कशी दादा. दादा दरवाजा उघडणं. मुक्ता राणीने आवाज दिला आणि खऱ्या अर्थानं ज्ञानदादांनी ताटी उघडली. जगाच्या पाठीवर अन्याय अत्याचाराचा धर्म मार्तंडांकडून कळस ज्ञानोबारांनी बालवयात पाहिला. कारण हा एकच प्रसंग नाही महाराज. ज्ञानोबाराय खऱ्या अर्थानं दिवाळीच्या सणाला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून खऱ्या अर्थानं विसोबा खेजरानं साधं खापरसुद्धा माझ्या मुक्ता राणीला मिळू दिलं नाही. शेवटी ज्ञानियांचे राजे असणाऱ्या ज्ञानोबारांनी योग सामर्थ्यानं खऱ्या अर्थानं मांडे आपल्या स्वतःच्या पाठीवर भाजले आणि आपल्या भावंडांना खाऊ घातले. अहो क्षणावरती समाजानं खऱ्या अर्थानं धर्म मार्तंडाने अपमान केला, खऱ्या अर्थानं दुःख दिलं. पण सृष्टीची आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांची अलौकिकता पहा महाराज. जगानं म्हणजे धर्म मार्तंडाने एवढा त्रास दिला तरी संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबारांनी सकल समाजाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे पसायदानाच्या रूपानं जगत कल्याणाचा मार्गच मागितला.